परळीचे ग्रामीण पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मुक्तीराम गवळी यांचे आमरण उपोषण। 3 महिन्यांपूर्वी परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा इंजेगावचे माजी उपसरपंच मुक्तीराम गवळी यांना शिवीगाळ करून धक्के मारून बाहेर काढले होते। त्यांच्या या कृत्याच्या विरोधात मुक्तीराम गवळी यांनी आज बुधवारपासून आमरण उपोषण करत पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मुक्तीराम गवळी यांना विविध राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीने पाठिंबा घोषित केलाय। राहुल आश्रुबा झिंजुर्डे या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन चोरून नेल्याप्रकरणी 19 ऑक्टोबर 2023 रोजी इंजेगावचे माजी सरपंच मुक्तीराम गवळीसोबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता परळी ग्रामीण स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मुक्तीराम गवळी यांना शिवीगाळ करत सर्वसमक्ष ठाण्यातून धक्के मारत बाहेर काढले। हेमंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गवळी यांनी उपोषण सुरू केले। या उपोषणाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय। मारून टाकायचं लायसन असताना तू इथपर्यंत आला नसता। जास्तीच्या गोष्टी बोलू नको। बाहेर जा, पड इथून बाहेर थांबा, तुम्ही घेतली तेच तक्रार। तू काय शानपणे शिकवायला लागला का मला? तुम्हाला नाही शिकवायला सर मी। तू उठा इथून, तू उठ, तुम्ही उठा, जाऊ दे, उठ, थांबा। काय झालं इकडं? बाहेर थांबा। गुन्हा काय करायचंय? काय गुन्हेगारांनी इथं बसायचं का आमच्या इथं? उठ, उठ, हो बाहेर. उठ, उठ, उठ. चला, बाहेर जा. तुझ्या आता एकच लावी. बाहेर जा, चला. राहू द्या ना सर, सर राहू द्या, सर राहू द्या बाई। राहू द्या सर, राहू द्या सर, राहू द्या।